बऱ्याच लोकांना शेती स्वतः करणं बरेचदा अडचणीचं जाते किंवा करू शकत नाही, त्याची वेगवेगळे कारणं असतात. अशा परिस्थितीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे अतिशय महत्त्वाचं एक साधन आहे आणि ज्याच्यामार्फत तुम्ही करार करून आपली शेती करू शकतात. तसेच व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यात आणखी काय काय करू शकतात या संदर्भात माहिती देण्याकरता मी श्री रवी पाटील म्हणून आहे, त्यांना मंचावर आमंत्रित करतो. श्री रवी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. पाटील सरांविषयी मी तुम्हाला पहिले थोडीशी माहिती देतो. पाटील सरांनी इलेक्ट्रिकल या विषयामध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. तसं पाहिलं तर ते सरळ सरळ नोकरीला जाऊ शकतात, पण तसं न करता आणि त्या विषयात त्यांनी प्राध्यापकी सुद्धा करू शकले असते, परंतु तसं न करता कृषी पूर्ती उत्पादन कंपनी या संस्थेची त्यांनी स्थापना केली चांदूर बाजार येथे. आज त्यांच्यासोबत कमीत कमी 2000 शेतकरी त्यांच्यासोबत काम करत आहे आणि कमीत कमी 6000 एकरावर ते सध्या काम करून राहिलेले आहे. बरोबर आहे. एवढा दीर्घ अनुभव आणि शेतकरी त्यांच्यासोबत काम करत असताना ते कशाप्रकारे काम करत आहे याची माहिती देण्याकरता मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन आणि जे मार्गदर्शनपर भाषण आहे ते त्यांनी प्रस्तुत करावं. नमस्कार, माझं नाव रवी पाटील. मी कुठलं की गव्हर्मेंट ऑफिसर नाही किंवा कुठला फार मोठा व्यक्ती नाही. मी एक स्वतः शेतकरी आहे आणि मी माझं थोडंसं शिक्षण सांगतो की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी पुण्याला एका कंपनीमध्ये नोकरीवर होतो आणि एका दिवाळीला इकडे परत आलो, तेव्हापासून इकडे परत गेलोच नाही तिकडे पुण्याला. त्यानंतर मी 11वी-12वी लेक्चरशिप केली. पण त्यावेळेस हे सगळं करत असताना आम्हाला एक फार वाईट वाटत होतं की बाबा मी ज्या गावाचा रहिवासी आहे त्या गावात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या होत्या. मी अमरावती जिल्ह्यातला रहिवासी आहे, चांदूरबाजार तालुका माझं गाव आहे. त्या आमच्या गावात फार मोठ्या आत्महत्या झाल्या. मग बाबा आम्ही सगळे शिकलेले पोरं होतो आणि मग आपण काय करायचं, कारण माझी परिस्थिती जेमतेम घरी काम करून आपलं पोट होईल असं आमचं घर होतं. म्हणजे माझे वडील कामाला जायचे, मी स्वतः कामाला जायचो. मी दिवसभर नोकरी करून रात्रीचं कॉलेज करून शाळा केली, कॉलेज केलं, इंजिनिअरिंग मी तसं पूर्ण केलं. आणि हे सगळं करत असताना आमच्या मनात एक विचार होता की बाबा आपण हे सगळं आहे, आपण सगळे वेगळे वेगळे लोक आहे, पण आपण याच्यासाठी काय करतो, शेतकऱ्यासाठी काय करून राहिलो. आणि या सगळ्या याच्यात करत असताना आम्ही या जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा जे हे करतो आहे आता जे ज्याच्यासाठी मला इथं बोलावलं आहे या विषयात आम्ही जेव्हा हात टाकला तेव्हा ते वर्ष होतं 2012-13. 2012-13मध्ये आम्ही याचं पहिलं काम सुरू केलं. तर त्यावेळेस आमची घरची परिस्थिती जेमतेम होती, म्हणजे आजही आमची परिस्थिती जेमतेमच आहे. आणि हे चालू असताना आमच्या डोक्यात होतं की बाबा आपण करायचं कसं, या शेतकऱ्यांना आपण सल्ला द्यायचा कसा, किंवा यांच्याजवळून काम कसं करून घ्यायचं, किंवा आपलं काम मोठं कसं करायचं, किंवा शेतकऱ्याला ज्या ठिकाणी त्याची लुबाडणूक होते ते लुबाडणूक कशी थांबवायची, हा आमच्यासमोर मोठा टास्क होता. हे करत असताना आम्ही 50 शेतकऱ्यांचा गट जमा केला. 50 शेतकऱ्यांना आम्ही एकत्र करून त्यांच्या बाकीच्या लोकांना बोलवून तिथं त्यांचे ट्रेनिंग घेणे, हे घेणे, हे सगळं करत असताना आम्ही हे सगळी सुरुवात केली. पण मी तुम्हाला सुरुवातीपेक्षा आमचा एंड तुम्हाला पहिले सांगतो की आज आम्ही देशातल्या विविध 12 ब्रँडसोबत काम करतो. हिंदुस्तान युनिलिव्हरसोबत झालं, पतंजली झालं, घरकुल मसाले आहे, दातार ग्रुप आहे, वेगवेगळ्या सीड्स कंपन्या आहे, याच्यासोबत आम्ही काम करतो. आमच्यासोबत आज 2000 शेतकरी जुडलेले आहे. आम्ही एक सगळ्या शेतकऱ्या मिळून एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचा टर्नओव्हर मागच्या 2 वर्षात 6,68,00,000 आहे. आणि हे सगळं करत असताना मला घरून 1 रुपयाही मिळालेला नाही, म्हणजे मिळायची माझी अवकात पण नव्हती. मला घरून 1 रुपया मिळाला नाही. आमच्यासोबत जे सगळे जुडले आहे, आता मी त्याचा नायक आहे तर खालचे लोक कसे असेल, सगळे 11वी-12वी फर्स्ट इयर झालेले सगळे पोरं आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही याच्यात असा हात टाकला. आम्ही आज 6000 एकरावर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. 6000 एकर. आम्ही सुरुवातीला 2012-13मध्ये फक्त 9 एकरावर आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं होतं, फक्त 9 एकरावर. त्यावेळेस 50 एकरावर होईल असं वाटलं. त्यावेळेस आम्ही कांदा बिजत पाचनचा कार्यक्रम घेतला होता. ईस्ट वेस्ट नावाची कंपनी आहे औरंगाबादला. औरंगाबादच्या कंपनीसोबत आम्ही पहिला करार केला होता, करार शेतीचा. तो होता आमचा 50 एकरावरचा. पण शेतकऱ्यांनी ऐनवेळी दगा दिला. शेतकऱ्यांनी एक गोष्ट विचारात ठेवली पाहिजे. आता माझ्या वडिलाच्या वयापेक्षा मोठे मोठे लोक इथं हजर आहे. मी की तुम्हाला ज्ञान पाजू शकत नाही किंवा मी तुम्हाला
काही सल्ला देऊ शकत नाही. फक्त आम्ही जे अनुभव आमचे मांडतो ते फक्त आमचे अनुभव आहे. आणि हे करत असताना शेतकऱ्याला दोन मामाने लुटला आहे. कोणी? मामाने लुटला आहे. मामानी. पहिला मा म्हणजे मान्सून आणि दुसरा मा म्हणजे मार्केट. या दोन्ही मामानी शेतकऱ्याला लुटलं आहे. हे दोन्ही मामा जर व्यवस्थित राहिले तर आपलं काहीतरी खरं होते. आपल्याला पिकवता येते शेतकऱ्याला. आपल्या मनगटामध्ये अजून ती रग कायम आहे. आपल्या मनगटाची धमक अजून कायम आहे. आपल्या धमन्यातलं रक्त अजून सडसडत आहे. पण आपल्याला आपला माल विकता येत नाही. तुम्ही सांगा, शेतकऱ्याचा माल निघाला की भाव पडते. कोणताही माल घ्या. पेपरला त्यावेळेस एक बातमी ठरलेली आहे. तुमची तूर निघाली की कुठेतरी बातमी येते का कुठून तरी तूर डाळ इम्पोर्ट झाली, कुठून तरी तेल इम्पोर्ट झालं, याचे भाव पडणार. ह्या सगळ्या फेक गोष्टी आहे. याच्या मुळाशी जाऊन पहा, ही गोष्टी ही जी बातमी आहे ही खोटी बातमी असते. तिथं बसलेले सगळे उभे आहेत, इकडे आतमध्ये येऊन जाते. तो बोला बरं होईल. आतमध्ये या सगळेजण. आम्ही 9 एकरावर जेव्हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं पहिलं, तर हे सगळं करताना आम्ही जे ट्रेनिंग घेतले, आमच्या ज्या गोष्टी होत्या, आम्ही या सगळे ट्रेनिंग केले. आम्ही आमचा माल आता एक 12-13 देशामध्ये एक्सपोर्ट करतो. आमच्याकडे आज संपूर्ण महाराष्ट्रात खत खरेदी करायचं किंवा खत विक्री करायचं लायसन आहे. आमच्याकडे सीड बनवायचं लायसन आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बियाणं खरेदी करू शकतो, बियाणं विक्री करू शकतो. आमचे स्वतःचे 6 वेगवेगळे बियाण्याचे ब्रँड आहे. आमचा हळदीचा ब्रँड आहे, आमचा तूर डाळचा ब्रँड आहे. आम्ही भारतातली सगळ्यात चांगली तूर डाळ बनवतो. 14 प्रकारच्या तूर आम्ही शेतात लावल्यानंतर आपल्या नागपूरला एक ॲनाकॉन नावाची लॅब आहे. त्या लॅबमध्ये आम्ही हे सगळे सॅम्पल चेक केले आणि सगळ्यात चांगलं व्हिटॅमिन, प्रोटीन आणि टेस्ट, कॅल्शियम ज्या तूर डाळमध्ये तुरीमध्ये आहे त्या तुरीचं आम्ही प्रोडक्शन घेतो. तिची जात आहे पिकेवी तारा. त्या पिकेवी तारा नावाचं बियाणं आम्ही 2000 एकरावर लावतो आणि त्याचीच फक्त डाळ करतो. तुम्ही जर मार्केटमधनं आम्हाला जास्त डिमांड आली आणि आमची अनपॉलिश तूर डाळ कृषी समिती ब्रँडिंगची मागितली, आमची जर संपली असेल तर आम्ही तुम्हाला देत नाही. आम्ही दुसऱ्या ब्रँडमध्ये तूर डाळ तुम्हाला देतो. आम्ही 4 विद्यापीठात आमची तूर डाळ टेस्टिंग करायला पाठवली. ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण हे सगळं करत असताना आमचा जो प्रवास झाला, ह्या सगळ्या आम्ही जे प्रोड्युसर कंपनी फॉर्म केली, आमच्या कंपनीचं पहिलं उद्घाटन जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिली आढावा बैठक घ्यायला अमरावतीला आले होते. त्यावेळेस आम्ही आमच्या कंपनीचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते करून घेतलं. आमच्या कंपनीमध्ये आज 2000 शेअर होल्डर आहे. आमच्या कंपनीचा शेअर कॅपिटल फक्त 1200 रुपये आहे. आम्ही कोण्याही शेअर होल्डरकडनं पैसे जमा करून त्याचं शेअर कॅपिटल जमा करून ती कंपनी फॉर्म केलेली नाही. कारण मुळात आमचा उद्देश होता की आमच्यासोबत जे जुडलेले लोक आहे ते 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर, 2.5 एकर अशातले लोक आहे. मागच्या 4 वर्षापासून आपल्याकडे नापिकी होती. यावर्षी थोडंफार बरं पाणी झालं, पण आम्ही आमचे शेअर कॅपिटल जमा करून आमची कंपनी चालवलेली नाही. या सगळ्या याच्यात ज्यावेळेस सुरुवात झाली, प्रोड्युसर कंपनी आली आणि पहिल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही कापसाचं पीक घेतलं, अजित 155 BG2 नावाची व्हरायटी होती, त्याच्या कापसाच्या गाठी आम्ही बांधल्या. आपण कापूस बनवतो, कापसाच्या गाठी बनवत नाही. आम्ही शेतकऱ्याला म्हणतो का एक पाऊल पुढे टाका. कापूस बनवता, कापसाच्या गाठी बनवा. तूर पिकवता, तुरीची डाळ बनवा. हळद पिकवता, हळदीचं ब्रँडिंग करा. या गोष्टीसाठी कुठेही पैसा लागत नाही. कुठेही फक्त मनाची तयारी पाहिजे आणि काम करायची इच्छा पाहिजे आणि मेहनत करायची तयारी पाहिजे. ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी सरळ सरळ होत राहते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमची कंपनी आहे. आमचं आजही कुठेही ऑफिस नाही. आमचं आजही आमच्या जर तुम्ही म्हटलं की बाबा बसायला खुर्ची, आमची अजूनही कुठं खुर्ची नाही. आम्ही 6000 एकरावर आज कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. आमचं मागच्या वर्षीचं टर्नओव्हर 6,68,00,000 रुपये आहे. पण आमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट 0 रुपये आहे. कोणी झेरॉक्सचं बिल लावत नाही, कोणी TADA लावत नाही, कोणी पगार घेत नाही. आमच्या इथं कोणीही पगारी माणूस नाही. सगळे शेतकरी एकमेकाला मदत करते. पगार कुठचा आला? नो प्रॉफिट नो लॉसवर करतो. पगाराची आवश्यकताच नाही. एकही खुर्ची नाही, टेलिफोनचं बिल नाही, TA नाही, DA नाही, काहीच नाही. हे आमचे कलेक्टिव्ह इनपुट सेंटर आहे. आमच्या 26-27 गावात लागणारं बियाणं आम्ही एकत्रित खरेदी करतो. लागणारे खतं आम्ही एकत्रित खरेदी करतो. महाधन नावाची कंपनी आहे, दीपक फर्टिलायझरचं महाधन नावाचा ब्रँड आहे. तुम्ही काय भावानं आणता हो सिंगल सुपर फॉस्फेट? अंदाजे तुम्ही काय भावाने सुपर फॉस्फेट आणता? 300 रुपयाच्या खाली तुम्हाला भेटत नाही. आम्ही 270 रुपयात, 350 रुपये, आम्ही 270 रुपयात घरपोच देतो शेतकऱ्याच्या. घरपोच. कारण आम्ही 10,000 टन घेतलं.
कारण आमचे सगळे शेतकरी एकत्र आहे. आम्ही 10,000 टन घेतलं. आम्ही फॉस्फोजिप्सम आणतो, स्वतःचं ब्रँडिंग आहे. फॉस्फोजिप्सम आणतो, आमच्या बॅगमध्ये पॅक करतो, शेतकऱ्याला फक्त 100 रुपयात अवेलेबल करतो. तुम्ही कोण्याही कंपनी जिप्सम घ्या, 200 रुपयाच्या खाली तुम्हाला भेटणार नाही. ही सगळी किमया कशामुळं आहे? ही सगळी किमया आहे शेतकरी एकत्र आल्यामुळं. आमचे इनपुट सेंटर आहे. आता हे सगळे पोरं, आमची सगळी टीम आहे जे तुम्हाला दिसते. आमचे स्वतःचे 3 कृषी केंद्र आहे. शेतकरी 3 ठिकाणी बऱ्यापैकी नळवला जाते. बियाणं खरेदी करताना, खतं खरेदी करताना, औषधी खरेदी करताना. तुम्ही आमच्या दुकानावर या, तुम्हाला प्रोक्लेमच्या किमतीत 500 रुपयाचा फरक दिसेल. काही काही कंपन्यांचे असे आहे का तिथं अर्ध्या किमतीत विकल्या जाते. 4x4चं दुकान आहे आमचं. 3 कोटीचं आमचं टर्नओव्हर आहे मागच्या वर्षीचा. 4 फूट बाय 4 फूटचं दुकान आहे. 4 फूट बाय 4 फूटचं. दुरून जर तुम्ही पाहिलं तुम्हाला वाटणार नाही काही दुकान आहे का काय आहे. तर ही सगळी किमया आहे फक्त शेतकरी एकत्र आल्यामुळं. पहिल्या वर्षी 9 एकरावर सुरू केलेलं काम आज आम्ही 6,000 एकरावर आहे. पहिल्या वर्षी आम्ही कांद्यात काम केलं. यावर्षी आमची 2800 एकरावर भेंडी आहे. भेंडी बीज उत्पादन कार्यक्रम आमचा यावर्षी 2800 एकरातला आहे. असदपूर नावाचं गाव आहे, राशेगाव नावाचं गाव आहे, काकडा आहे. तुमचे नातेवाईक अमरावती जिल्ह्यात कोणी जर असेल तर त्यांना विचारून पहा. काल आमचा काटा लागला. काल मी दिवसभर काटा केला. मी केला म्हणजे आम्ही सगळी टीम होती. आपण असलं की बाकी सगळे लोक करू लागतात. मी काल जवळपास 4000 पोते शिवले शिलाई मशीननं. तिची मशीन असते ना त्याच्यामुळं हे आहे. काल दुपारी आम्ही 4 वाजता बुलढाण्याला गेलो. बुलढाण्याला एक कार्यक्रम होता. रात्री 12 वाजता वापस आलो, सकाळी इकडे आलो. ह्या सगळ्या गोष्टी आहे. आता तुम्ही भेंडी बीजोत्पादनचे भाव जर तुम्ही कोणाला विचाराल तर कालच्या मार्केटमधला विदर्भातला सगळ्यात जास्त भाव आम्ही दिला. 8,200 रुपये पर क्विंटल भेंडी बियाण्याचा भाव आहे. एकरी 10 क्विंटल भेंडी बियाण्याचा बी झाला आहे. सोयाबीनचा ॲव्हरेज किती झाला यावर्षी? 7 क्विंटल 8 क्विंटल, फार असेल तर 9 क्विंटल. भाव 2500 पासून 2800पर्यंत. बरोबर? करा बरं कॅल्क्युलेशन किती झालं तर 3,000चा भाव पकडा. 8 क्विंटल 8 टिरे 24,000चं. आणि इकडे 6 क्विंटल जरी भेंडी झाली किती रुपयात झाली? डबलचा फरक पडला. काहीही करायला लागत नाही. फक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आलं पाहिजे. फक्त व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये येताना तुम्हाला फार काही लागत नाही. पुरं गाव सोबत लागत नाही. गावातले निवडक फक्त 10 लोक तुमच्या मताप्रमाणे वागणारे असले पाहिजे. तुमच्या मताप्रमाणे म्हणजे तुमच्या एका विचाराचे 10 लोक पाहिजे. तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या कंपनीसोबत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकता. एकदम मोठ्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विचार करू नका. कारण मोठ्या कंपन्याचे नावं फक्त मोठे राहते आणि त्याचे दर्शन खोटे राहते. तुम्ही छोट्या कंपन्या असते. आमच्याकडे घरकुल नावाचं एक मसाला कंपनी आहे. तुम्ही ऐकलं असेल नाव घरकुल मसाले. ते 15 पैशाची पुडी बनवायचे. किती पैशाची? 15 पैशाची मसाल्याची पुडी बनवायचे. आज ते 100 देशात मसाला एक्सपोर्ट करतात. 100 देशात. त्यांना महिन्याकाठी 70 टन हळद लागते. आम्ही त्यांना संपूर्ण 100 पूर्ण हळद 12ही महिने लागणारी हळद त्यांना आम्ही सप्लाय करतो. म्हणजे आमची कंपनी सप्लाय करते. त्यांना किमान 150 ट्रक 20 टनचा एक ट्रक किमान 150 ट्रक त्यांना लाल मिरची पाहिजे. ती पूर्ण लाल मिरची त्यांना आम्ही सप्लाय करतो. त्यांना तीळ पाहिजे. आमच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना काय करतो आम्ही की तू बांधावर तीळ लाव, तू एक वय तिळाची टाक, तो तीळ तयार झाला की आम्ही तुझ्या तीळ विकून देऊ. तुम्ही उडीद काय भाव विकला यावेळेस? उडदाचे मार्केटचे रेट यावेळेस होते 3,500 पासून तर 6,000पर्यंत. आम्ही लोवेस्ट रेट 6,500 दिला. IFDC नावाची गव्हर्नमेंटची कंपनी आहे, तिला सप्लाय होता. ती कंपनी गव्हर्नमेंटच्या लोकांना सप्लाय करते. तिचा सप्लाय आमच्याकडे यावर्षी होता 1,000 क्विंटल आम्ही खरेदी एकाच गावातनं केली. आत्ता 3 दिवस झाले. ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची किंमत आहे. तुम्ही सगळे लोक जर एकत्र असले तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकते. हे आमचे भेंडीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. यावर्षी आमचं स्वतःचं वाण आम्ही तयार केलं. जसं दादाजी खोबरागडेंनी तांदळाचे वाण डेव्हलप केलं होतं तसं आमचं स्वतःचं भेंडीचं वाण तयार आहे. म्हणजे आमच्यापैकी एकही माणूस BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर नाही. आम्ही स्वतःची भेंडीची व्हरायटी केली. आमची स्वतःची सोयाबीनची व्हरायटी यावर्षी आम्ही लॉन्च करून आलो. आम्ही फक्त सिलेक्शन बेसवर ही व्हरायटी केली. ज्या झाडाला 4 दाणे आहे
ते झाड आम्ही उपडून 4 वर्षापासून त्याच्या ट्रायल घेतल्या. आमच्या कंपनीचं बियाणं तुम्ही लावाल तर त्यातल्या 80% सोयाबीनला 4 दाणे येणार आहे. आमच्याकडे या, पहा, शेतकऱ्यांच्या भेटी घ्या. किमान 8 क्विंटलपासून तर 16 क्विंटलपर्यंत सोयाबीनचे ॲव्हरेज आहे. आमच्यापैकी एकही माणूस BSc ॲग्रिकल्चर नाही. पण हे कधी किमान झाली सगळी, माणसाकडे पैसा आला की डोकं ॲटोमॅटिक येते. आणि हे सगळं करताना आम्हाला शिकवले त्याच लोकांनी. माझा एक ठाम विश्वास आहे. मी लहान आहे वयानं, पण मी जरा बोलायला थोडासा खारट तुरट आहे, म्हणजे जरा ज्याला म्हणते की नाही रागाला चालते. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की ठोकर खाल्ल्यावर जे अद्दल येते किंवा ठोकर खाल्ल्यावर जी अक्कल माणसाला येते ती बदाम खाल्ल्यावर येत नाही. ठोकरच माणसाला जे शिकवते ते ठोकरच शिकवते माणसाला. तुम्ही आता हा गैरसमज आहे की माणसाचा बदाम खाल्ल्यानं माणसाला अक्कल येते, च्यवनप्राश खाल्ल्यानं माणसाची स्मरणशक्ती वाढते. माणसाला अद्दल जी घडवते ती घडवते फक्त जी ठोकर लागते माणसाला व्यवहारात किंवा कोणाच्या संबंधात ती. पण ती लागली पाहिजे. ती चांगली वाईट ती कोणतीही असो ती तुम्हाला शिकवून जाते. ह्या सगळ्या गोष्टी आहे. आमचं अद्रक आहे. अद्रकाची आमची अलग कंपन्यांसोबत टायअप आहे. आम्ही अद्रकाची सुंट करून ती कंपनीला पाठवणार आहे, ती आमची अलग आहे. आमच्या हळदीचे वेगवेगळ्या व्हरायटी आहे. आमचं कांदा बीज उत्पादन आहे. आमच्याकडे कांद्याच्या 4 व्हरायटी आहे. लाईट रेड, डार्क रेड, PKB सफेद आणि फक्त सफेद. या 4ही व्हरायटीचं बीज उत्पादनचा कार्यक्रम आम्ही घेतो. तुम्हाला तुमच्या गावातही आम्ही कार्यक्रम देतो. फक्त तुमच्या गावातले लोक, फक्त 10 लोक एकत्र चांगल्या मनाचे असले पाहिजे. आम्ही जर येऊ शकत नसेल तर आमच्यासोबत जे काही लोक जुळलेले आहे या भागातले, त्या लोकांना आम्ही तुमच्याकडे अप्रोच करतो. तुम्ही लोक आले पाहिजे. दुसरं सोयाबीनचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतं. सोयाबीनचा स्वतःचा आता आमचा बीज उत्पादनचा प्लांट आहे. आम्ही आजपर्यंतही आमचा आता टर्नओव्हर 6,68,00,000 आहे. आम्ही आजपर्यंतही कोण्या बँकेकडनं लोन घेतलेलं नाही, कुठंही लोनसाठी अप्लिकेशन केलेलं नाही. आमची कोणाची कोणतीही प्रॉपर्टी एकही रुपयात कुठं गहाण नाही. हे जे कमवलं आम्ही हे सगळं हे यातल्या याच्यावरच आम्ही सगळं करून राहिलो. आम्ही आता एक 50 लाखाचा नवीन प्लांट ओपन केला आहे. जे तुम्ही बियाणं तयार करता, तुमचं सोयाबीन आता खपलं 2500 रुपयानं, आणि तुम्ही जून महिन्यात पाणी पडल्यावर तुम्हाला आठवण येते का आपल्याला बियाणं आणावं लागते राजा. तुम्ही 30 किलोची बॅग आणता 2500 रुपयाची. त्याची किंमत काय झाली हो? काय किलो पडलं? किमान 60 रुपये किलो पडलं किमान. तुम्ही हरभरा विकला 3400 रुपयापासून 4000पर्यंत, आणि 110 रुपयाने हरभरा विकत आणला. तुम्ही कसे आहे हे मी तुम्हाला म्हणत नाही. तुम्ही शहाणे आहे का अजून काय आहे हे मी तुम्हाला म्हणायचा मला अधिकार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या घरी तुमचं बियाणं तयार करू शकता. गव्हर्मेंटची स्कीम आहे. कृषी विभागाची मागच्या 40 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधली ग्राम बीजोत्पादनाची स्कीम आहे. ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये जर तुम्ही हरभऱ्याचं बीजोत्पादन केलं, जर तुम्ही 5 एकरात हरभरा लावला, बियाणाची किंमत इकडे सारखीच आहे, फक्त इकडे थोडी 10 रुपयानं महाग होते. 10 रुपयानं किंमत महाग झाल्यावर तुम्हाला बियाणं महाग वाटते. जर तुम्हाला 5 एकरात 50 क्विंटल हरभरा झाला, त्यातला चांगलं बियाणं, कारण बियाणं आहे ते मुकर किंवा डाळ ही बाजूनं काढून घ्यायची. हे सगळं बाजूनं काढल्यावर तुमचं 45 क्विंटल जर बियाणं चांगलं असेल तर तुम्हाला 2,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सबसिडी आहे. म्हणजे 45 क्विंटल गुणिले 2,500 रुपये किती झाले? मी जरा गणितात कच्चा आहे. किमान 1,12,000. आपण 12,000 देवाला दिले. 1 लाख बरोबर. 1 लाख रुपये तुम्हाला सबसिडी भेटते गव्हर्नमेंटची. आणि तुमचं जे 45 क्विंटल बियाणं तयार झालं, हे बियाणं तुम्हाला मार्केटमध्ये जे रेट राहील, समजा महाबीजचे यावर्षी 105 रुपये किलो रेट निघाले, त्या रेटनं तुम्हाला बियाणं विकता येते. तुमच्याकडनं संपूर्ण बियाणं गव्हर्नमेंट खरेदी करते. आपल्याला गव्हर्नमेंटचे बियाणं भेटते पॅकेजमधले, बरोबर आहे. पॅकेज म्हटलं का आपल्याला भलं बरं वाटते. त्या पॅकेजच्या बियाण्याचे कुठून खरेदी करते ते? एक तर महाबीजकडनं करते किंवा NSCकडनं करते किंवा प्रायव्हेट कंपन्याकडनं खरेदी करते. गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे. पहिले शेतकरी बचत गटांनी तयार केलेलं, शेतकरी विज्ञान मंडळांनी तयार केलेलं, शेतकरी कंपनींनी तयार केलेलं बियाणं पहिले घ्यावं. त्याच्यानंतर बियाण्याची कमतरता झाली तर महाबीजकडनं घ्या, NSCकडनं घ्या, कोणाहीकडनं घ्या. हे गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे. तुम्हाला लागत असेल तर मी त्याची कॉपी पाठवतो. झेरॉक्सचे पैसे तुम्ही भरता, बरोबर.
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज करता येते. गेल्या 40 वर्षापासून ही स्कीम चालू आहे. आपल्या किती कास्तकारांनी घेतली इथं बसल्यापैकी? किती शेतकऱ्यांनी घेतली स्कीम आहे? ठराविक लोकांचे हे व्यवसाय झाले, ज्याच्या घरी धुरा नाही, ज्याच्या घरी शेत नाही, जो कधी कामाला गेला नाही, ज्यानं कधी हिराईनं केलं नाही, ज्यानं कधी निधन केलं नाही, तो तुमच्यासमोर चांगल्या मोठ्या गाडीत बसून जाते, त्याचं पोट्टं कॉन्व्हेंटमध्ये जाते आणि तुमचं पोट्टं जिल्हा परिषद शाळेत जाते. त्याच्या शटरला 3च बटणं असते. हे तो हुशार आहे, हे याच्यात दुमत नाही. पण आपण बहाळ राहिलो, तुम्ही बहाळ नाही राहिले, मी तुम्हाला म्हणत नाही तर महाराज मला तिकडे आल्यावर, मी बहाळ राहिलो म्हणून हे लोक पैसा कमवून राहिले. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी आहे. BBFची पद्धत टाकली. आमची हळद आहे, आमची सेलम नावाची व्हरायटी आहे. 70 टन हळद आम्हाला द्यावंच लागते. मार्केटमध्ये हळदीची काय रेट आहे यावेळेस? 60 रुपयापासून 68 रुपयापर्यंत रेट आहे. आम्ही 75 रुपयापासून 105 रुपयापर्यंत खरेदी करून आलो. कोण देते हो एवढं रेट? ते घरकुल नावाची कंपनी आहे, त्यालाही वाटते आपण शेतकऱ्यासोबत जुळलो पाहिजे म्हणून तो एवढा ताकदीनं रेट देते. तुमच्या घरी मोजून देते, घरीच पैसे देते. आणि तुम्ही म्हणत असा ना आता, ज्या तुम्ही त्या मंगांच्या साहेबाला विचारलं का बाबा तुम्हाला एवढं केल्यावर तुम्हाला किती भेटते? आम्हाला मागच्या वर्षीपर्यंत काहीच नाही भेटे. आत्ता यावर्षी आम्ही सगळ्यासोबत ॲग्रीमेंट केलं की आम्हाला 1% पाहिजे. किती? 1%. ते कमिशन नाही, ते सर्व्हिस कॉस्ट आहे. कारण आमचे पोरं त्या शेतावर 4 दिवस जाते. आता मी घरी माझ्या घरी तुळशीपत्र ठेवलं आहे. माझी बायको MSc आहे, झुऑलॉजी. ती बँकेत नोकरीवर होती. मी म्हटलं नोकरी सोडून दे बाई, आपल्या कामाची नाही ते. ती नोकरी सोडली. मग आता ते PhD करून राहिली. आता पुन्हा तिला बँकेचा कॉल आला काल. म्हटलं करून टाक नोकरी आता, कारण मला काही खरं नाही आहे. मला आता 2 अटॅक येऊन गेले. माझा दोस्त इथं बसला आहे, त्याला माहीत आहे आता तो कायसाठी बसला. त्याला कोणतरी सांगितलं असं का हा भाषण द्यायला चालला, याचं काही तब्येत बयगली तर जातो. कारण त्या सुधेने काही सांगितलं नाही मला. हे सुधेश सर आहे, हे इंजिनियर आहे. मला 2 अटॅक येऊन गेले. मागच्या वेळेस अटॅक आला तर मी 9 घंटे कोमात होतो. पण हे सगळं असताना आपल्याला हे सगळं करता येते. हे आमची वैयक्तिक खाज आहे. हे खाजीतला झालेला आयटम आहे. ज्याला खाज आहे त्यांना खाजवायचं. पैसा कमवासाठी आमची कंपनी अजिबात नाही. आणि या सगळ्याच्यातून तुम्ही सहज करू शकता ना. आम्ही पोट्टे तर करू शकतो. तुम्ही सांगा मला, आमचं काय वय आहे आता, आमच्यासोबतचे काय पोरं आहे, आम्ही सगळे करू शकतो. आणि आता आम्ही ह्या सगळ्या डायरेक्ट मार्केटिंगमध्ये आलो. मागच्या वर्षी संत्र्याचे काय हालत तुम्हाला माहिती आहे. 3 रुपये किलोनं कोणी संत्रं विचारे नाही. आमच्याकडे काही लोकांना सोनाळा बिनाळा बुलढाणा साईडनं झाडं आहे, त्यानं आंब्याचे झाडं हालून दिले. यावर्षी संत्र्याले भाव चांगले आहे. मागच्या वर्षी संत्रं आम्ही औरंगाबाद, पुणा, नाशिक, बंगलोर या ठिकाणी आम्ही संत्रं स्वतः विकायला नेतो. आम्ही डायरेक्ट मार्केटिंगमध्ये 100 रुपयाले 3 किलो मागच्या वर्षी विकले. यावर्षी 100 रुपये किलो विकून राहिलो. आता मोदी सरकारनं हे 500 रुपयाची नोट बंद केली म्हणून जरा 3-4 दिवसापासून आमची आफत चालू आहे. आमच्या शेतकऱ्याच्या गाड्या तिकडे चालल्या. आम्ही कोणतंही कमिशन घेत नाही. पुन्हा मुंबईत चांगले स्टॉल आम्ही मिळवतो. पुण्यात आम्ही बाजार समितीच्या समोर स्टॉल मिळवले. शेतकऱ्यासाठी हे शासन चांगलं आहे. शेतकऱ्यासाठी डायरेक्ट मार्केटिंगसाठी या शासनानं आम्हाला एक ही गोष्ट उपलब्ध करून दिली की तुम्ही कुठेही तुमचं दुकान लावू शकता. दुकान लावू शकता म्हणजे तुमचा संत्रा विक्रीचा किंवा भाजीपाला विक्रीचा स्टॉल तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. याला परवानगी आहे. पूर्वी याची परवानगी घेताना फार अडचणी होत्या. ही परवानगी मागच्या वर्षी आली, ती आम्हीच रेटली होती. मला जेव्हा झीचा पुरस्कार भेटला होता, झीचा अनन्य सन्मान पुरस्कार भेटला होता, महाराष्ट्रातून एकच शेतकरी निवडला होता, जो खाजीवाला होता. त्याचा पुरस्कार जेव्हा मला भेटला होता तेव्हा मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं का बा मला पुरस्कार दिल्यापेक्षा आम्हाला हे लायसन तुम्ही अवेलेबल करून द्या, आम्हाला जागा अवेलेबल करून द्या. कारण आपण मुंबईत दुकान लावलं तर पहिले भेव तर त्या भैयाचीच असते, बाई लोकच असते. मग या दुकान लावलं मी मंत्रालयाच्या समोरच्या कॉर्नरला तिकडं साईडनं मनोराच्या साईडनं. तिथं एक जण आला, शिंदे नाव त्याचं काहीतरी, 3,000 रुपये लागन म्हणे. म्हटलं कायचे रे बाबा, तू निघाले आलता मग इकडे का संत्र तोडायला आलता का कॅरेट उचला? नाही बोल, इथं दुकान लावायचं तर 3,000 रुपये लागन. मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. जमदार आला, तो म्हणे 5,000 लागन. मी म्हटलं लयच झाली आता हे. डायरेक्ट मंत्रालयात वरतं प्रवीण परदेशी साहेबाला भेटलो. त्याला सांगितलं, म्हटलं साहेब असं असं आहे. त्यानं तिच्या पोलीस PIला सांगितलं. PI माझ्यासोबत 2 गाठ संत्र इकायला दिवसभर होते आमच्यासोबत. ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे. हारून चालत नाही. तुम्ही जर म्हटलं का व्यापारी लुटते तर बाजारदारांना बंद करतो काय आपण? आपण अशिक्षित आहे, आपण एकत्रित नाही आहे म्हणून हे लूट चालू आहे. मग आम्हाला
3 महिने आम्ही संत्रे विकले, त्याच ठिकाणी 1 रुपया कोणं कमिशन मागितलं नाही, कोणं हप्ता मागितला नाही, काहीच नाही. याही वर्षी आमच्या गाड्यासुद्धा सुरू आहे. आम्ही हैदराबादच्या 4ही मॉलला, मोठ्या मोठ्या मॉल, हेरिटेज मॉल आहे, मोर आहे, ह्या सगळ्या मॉलला आम्ही संत्र पुरवतो. आम्ही अजूनही याही वर्षी आम्ही पुण्यात संत्र पुरवून राहिलो. संत्र पुरवता आम्ही त्याला तूरडाळ द्यायला लागलो. आम्ही त्याला तूरडाळ इंग्रजासारखी दिलेली. संत्र घ्यायला आले का साहेब आ जाओ, ये इथं 4 संत्रे लेके जाओ, 8 लेके जाओ, 10 लेके जाओ, इसका पॅकिंग आहे. आम्ही पॅकिंग चांगले केले होते, आमचे पॅकिंग चांगले आहे. इथं महावरेंचा स्टॉल आहे, श्रीधरराव ठाकरेंचा महावरेंचा, इथं महावरेंचा स्टॉल आहे. 10 रुपयात संत्र्याचा ज्यूस आहे. संत्र्याच्या ज्यूसबद्दल आपला खूप गैरसमज आहे. ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये येते का संत्र्याचा ज्यूस पेल्यावर खोकला होते, सर्दी होते, अजिबात होत नाही. थोड्या वेळानं सांगतो मी तुम्हाला सगळं कसं होते. ते आमच्यासोबत होते, त्यानं आम्हाला करोकिटी बॉक्स दिले, क्रेट दिले. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हे केल्या. आम्ही पुन्हा मुंबईतले जे सगळे मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहे, या सगळ्या ऑफिसेसमध्ये आम्ही अंदर स्टॉल लावले CSR ॲक्टिव्हिटीमध्ये. टेक महिंद्रा नावाची कंपनी आहे, जिथं 25,000 एम्प्लॉई ॲट ए टाईम काम करायला येते. 3 शिफ्टमध्ये लोक काम करते, एका शिफ्टमध्ये 25,000 लोक आहे. आम्ही त्या कंपनीच्या गेटच्या बाहेर आम्ही आमचा स्टॉल लावायचो. त्याला आम्ही संत्र दिले, डाळ दिली, तूरडाळ दिली, हळद दिली, तिखट दिलं, आमचं गूळ दिला. आमचं एवढं सगळं आता ब्रँडिंग आलं. हे सगळं आम्ही ब्रँडिंगमध्ये आलो. आम्हाला बाजारानं सगळं शिकवलं का माल कसा पाहिजे. कसंही माल, कसंही संत्र जर विकायला नेलं तर खपत नाही. कशी हळद, कशी चव खपत नाही. कसंही पॅकिंग ह्याच्यासारखे राहून राहिले, तोंडात बोटं घालून आले, नाक शिंपळून आले, संत्र खपत. तुम्हाला त्या मार्केटच्या स्टाईलच जावं लागत. तुमच्याकडे पाहण्याची त्यांची भूमिका व्यापाऱ्यांची वेगळी आहे, किंवा त्या लोकांची जी आहे ती सहानुभूतीची जरूर आहे, पण ती तुमच्याकडे पाहताना त्यांना क्यू नाही आली पाहिजे का हा गरीबा बिचारा तर आपल्या ठणकीनंच राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहे. हे आमच्या यावर्षीचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधलं सीड प्रोडक्शनचं आहे. मूग आहे आमचा, उडीद आहे, आमची सोयाबीन अलग अलग प्रकारची आहे. बेटर ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये एक वेळा जर तो शेतकरी आला तर त्याला सगळं शिकवतो आम्ही का शेती करताना तुम्ही निंबोळी तेल का वापरलं पाहिजे. आता निंबोळी तेल किती रुपयाचं पडते हो. जर पैसे असेल तर तुम्हाला 300 रुपये लिटर निंबोळी तेल. निंबोळी अर्क वेगळी गोष्ट, निंबोळी तेल, निंबोळी अर्क यातला फरक आहे. निंबोळी तेल निंबोळी अर्कापेक्षा थोडंसं चांगलं पॉवरफुल असते. आपण प्रत्येक फवाऱ्यामध्ये वापरलं पाहिजे. मी तुम्हाला केमिकल वापरा न वापरा याच्यातलं बदल म्हणू नका. तुम्हाला केमिकलसोबतही निंबोळी तेल वापरता येते. हे आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या शेतकऱ्याला हळूहळू सांगतो. तुम्ही उपाशी पोटाला त्याला जनगण म्हणायला लावलं तर तो जनगण म्हणत नाही उपाशी पोटी. त्याला त्याच्या भावाचे, त्याच्या सोयाबीनचे 4 पैसे जास्त करून द्या. त्याला त्याची सोयाबीन 60 रुपये किलोनं विकून द्या. त्याला त्याचा हरभरा 164 रुपये किलोनं विकून द्या. तेव्हा तो तुम्हाला हळूहळू विचारते मग साहेब हे केलं चालते काय. हळूहळू या. तुम्ही आमच्याकडे आले तर आता तुम्हाला हळद आहे, हळदीच्या पहिले झेंडूच झाड दिसून आलं काय. हे जर तुम्ही कोणा कास्तकाराला सांगितलं पहिले तर तो लावते काय. हळदीत किंवा अद्रकात झेंडूचं झाड लावणं आवश्यकच आहे. पहिली कीड झेंडूच्या झाडावरच येते. ते इंडिकेटर क्रॉप आहे. मित्र कीड पहिले त्याच्यावरच जाते, शत्रू कीड आली तर पहिले त्याच्यावरच जाते. ते तुम्हाला पाहता येते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधले ह्या लहान गोष्टी आहे. नुसतं त्याची किमती भाव वाढवून देणे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नाही. त्याची लागत खर्चही कमी केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येते. काय लावलं आम्ही, पिवळे पोते, त्याला लावलं अरंडीचं तेल हवेच्या विरुद्ध दिशेनं. घरातले टप्पर ते घेतले, त्याला पिवळा कलर मारला, गोल्डन येलो नावाचा कलर भेटते, 100 रुपयात अर्धा लिटर. तो त्या टपराले मारायचा आणि हवेच्या विरुद्ध दिशेनं ठेवायचं. त्याला अरंडीचं तेल लावायचं. पैसे असेल तर ग्रीस लावायचं. त्याच्यावर तुम्हाला किडे चिपकलेले दिसते ते होय बायोलॉजिकल कंट्रोल. एका एकरात करून पहा. जर चांगलं वाटलं तर पुढच्या वर्षी जास्त करा. असंच पुढच्या भेंडीचे रेट आहे 5,800. तिथून 6 किलोमीटर आहे फक्त. किती, फक्त 6 किलोमीटर. त्या गावातल्या भेंडीच्या बियाचे रेट आहे 8,200. ही कायची किमय आहे. ही किमय आहे ते शेतकरी एकत्र आले म्हणून. ही किमय आहे त्या लोकांना एकामेकाचं म्हणणं ऐकलं म्हणून. नाही तर काही गावात काय असते, आमच्याकडे एक मोठी पार्टी आहे,
तुम्ही 4-4 लोक 5-10 लोक जर एकत्र आले तर काही लोकांना जरा बेकार वाटते. तर आमच्याकडे एक मोठी पार्टी आहे EEP नावाची. तुमच्याकडे आहे का ती पार्टी? EEP आहे का तुमच्याकडे? असं ना, प्रत्येक गावातच असते ते. EEP म्हणजे इस्का इंधन पार्टी. ते प्रत्येक गावातच असते ते. 10 लोक जर तुम्ही एकत्र आले तर ह्या इस्का इंधन पार्टीचे माणसं असते 1.5. कारण 2 माणसं चांगले, याला गेला असं लखवा, हा बसल्या बसल्या तिथंच करते झिलप्या. हां, ते आता हे सावकारच बनले म्हणते. आता यानं कंपनीच टाकली, हाच मोठा झाला, आता बाबा गाडी उरली म्हणते याला घ्यायला. तुम्ही 10 लोक एकत्र आल्यावर हे 3 लोक 2.5 लोक हे करते, याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि काही ना काहीतरी प्रयोग करून पहा. एक वेळा तुम्ही फक्त हिंमत करून पहा. एक वेळा तुम्ही त्याच्यात पडल्याशिवाय तुम्हाला ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची किमया काय आहे, कलेक्टिव्ह इनपुट परचेस काय आहे, तुम्ही विचार करा. तुम्ही एकट्या माणसानं काही पीक किंवा एखादं काही विकायला न्या, तुमची हिंमत चालते काय? तुमचा व्यापारी म्हणून तो भाव तुम्हाला द्यावा लागते. पण तुम्ही 100 लोक जर गावातले असाल तर तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते. तसंच बियाणं खरेदी करताना, खतं खरेदी करताना, औषधी खरेदी करताना जर एखादा कंपनीचा एम्प्लॉई असेल तो कृषी केंद्रावाला डायरेक्ट औषध देत नाही, तो तुम्हाला डायरेक्ट औषध देते. फरक पडते का नाही पडत? एवढं तर पटवून आलं. आता जाऊ दे, निवडणुकीच्या काळात सगळं एकच भाव वरतं गेल्यावर पाहिलं नाही का तुम्ही? आता माया लय कमी वय आहे मय, मॅ जवळून राजकारण या सगळ्या गोष्टीपर्यंत हे सगळं एकच असते वरतं. आपण या सगळ्या राजकारणात पडल्यापेक्षा आपले गट तयार करा. म्हणजे सुखदेव पाटलाचा आणि रावसाहेब पाटलाचा गट नका करू बरं. आपला बचत गट करा, आपली कंपनी फॉर्म करा. कंपनी तयार करायला, शेतकऱ्याची कंपनी तयार करायला किती खर्च येते? किती लोकांना माहीत आहे? 40,000 रुपये खर्च आला असन. तुम्हाला आत्म्यानं दिली, कोण दिली? तुम्हाला किती पैसे लागले? तुमचे स्वतःचे? तुमचे स्वतःचे गेले का 40,000? बरोबर आहे. गव्हर्मेंटची 100% पैसे खर्च करायची तयारी आहे. आत्मा MSCP अंतर्गत सगळेले टार्गेट आहे. प्रोड्युसर कंपन्या फॉर्म करा. दादानं प्रोड्युसर कंपनी फॉर्म केली, 40,000 रुपये याला गव्हर्मेंटनं दिले, येण्याच्या 2 तिकीट टाकले. आपल्याला पैसे टाका लागत नाही, पण आपला जो पैसे आहे बा म्हणून गाडी घे, घोडी घे, ऑफिसचं बोर्ड लाव, बॅनर लाव, बम ॲडव्हर्टाईज कर, हे कर, असा करा. हे केल्यापेक्षा तुम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये या. कंपन्या तर 1756 तयार झाल्या. तुमची कंपनी चांगली असेल दादा, पण बाकीच्या कंपन्या फक्त 17 लाख रुपये गव्हर्नमेंटची सीट कॅपिटल भेटते. 17 लाख रुपये वरतून गव्हर्नमेंट देते. कंपनी फॉर्म करायला तुमच्या फक्त सही तुम्हाला करावं लागते. त्या अधिकाऱ्यावर एवढं प्रेशर आहे सध्या कंपन्या तयार करायसाठी का तुमचे 7 काढून देते. फक्त काका सही करा म्हणते इथं. कारण आता त्या सगळ्या गोष्टी आल्या, पण हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यात जर चांगले लोक असन, आमच्या कंपनीत आहे ना एक EEP, मलाच माहितीचे अधिकार टाकले. एका माणसानं मायाच कंपनीतला माणूस, 1 रुपयाचा शेअर नाही, 22 माहिती अधिकार आहे. किती? 22. ऐकून आला मी जब घेतला की एक दिवस मीटिंगमध्ये गावाच्या सहित सगळं लोक समोर, भाऊसाहेब म्हणे बंद करा आता, नाही तर पोट्टे लाल करण. बंद झाले, माहिती अधिकारच बंद झाले. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येते. प्रोड्युसर कंपनीमध्ये या. प्रोड्युसर कंपनीला सगळं लायसन भेटते. आता डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन भेटते. त्याच्यावर आम्ही उडीद खरेदी करून आलो, मूग खरेदी करून आलो, सोयाबीन खरेदी करून आलो, हरभरा. आता आम्ही 553 एकरावर आम्ही हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम दिला. आमच्या जवळचे किती पैसे गेले? मायाजवळचा 1 रुपया त्याच्यात गेला नाही. 553 एकरावर दिलं. 50 एकराचा प्लांट टाकला भाऊ आम्ही, सीड प्रोसेसिंग प्लांट. परतवाडा APMCमध्ये आतमध्ये या तुम्ही. परतवाडा APMCच्या आतमध्ये तुम्हाला दिसन कृषी समृद्धी बीज प्रक्रिया केंद्र. सगळं कास्ता करायचं आहे. तिथेही बसायला खुर्ची नाही आहे. खुर्ची असल्या का वांदे होते ना, खुर्ची ती ठेवली. हे आमचं संत्र्याचं पॅकिंग होतं, अजूनही आहे, दिसते कृषी समृद्धी. हेही आम्हाला गव्हर्नमेंटने दिलं बरं MSCP अंतर्गत. जरी नाव आम्ही आमचं टाकल्याच्यात, आम्ही बोले छत्र्या, नाव आमचं मोठं करून आलो आणि पैसे पुरे गव्हर्नमेंटचे घेऊन आलो. पाहिल्यावर वाटते की संत्रा खाल्लं पाहिजे म्हणून. सब दिखावे का जे खेळ आहे. पण आपला शेतकरी या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आल्यामुळं काय झालं की ग्रेडिंग कसं करायचं संत्र्याचं. तुम्ही जर संत्र्याचं पहिले सांगितलं का बुवा संत्र्याला बार एवढ्या वेळेस येतो,
संत्र्याची साईज एवढी असताना संत्रा थिनिंग करा, त्याची कुळपणी करा, त्याला एवढं खत टाका तेवढं खत टाका, कोणी करत नाही. मग मार्केटमध्ये गेल्यावर संत्रा जेव्हा आंबट लागते तेव्हा तो विचारते का संत्रं गोळ्यासाठी कोणतं औषध दिलं पाहिजे. मग त्याला सांगायचं आपण का बाबा तू सगळ्यात स्वस्त पाहिजे का महाग पाहिजे, त्याला सांगायचं जिप्सम टाक, कॅल्शियम दे, संत्रं गोळ येते. कलर पाहिजे असन तर S9 कल्चरचं फवारा मार किंवा गाईच्या गोमूत्राचं शेणाचं स्लरी करून ते झाडावर फवार, संत्रं चकाकते. निंबोळी तेल मारला तर मच्छर बिच्छर काही येत नाही. आता कछवा अगरबत्ती लावला ना मच्छर मेले का कधी, पण मच्छर येत नाही, ते रिफिलंट आहे. तसं निंबोळी तेल हे रिफिलंट आहे. निंबोळी तेलानं कोणतीही अळी मरत नाही. काही कंपन्यावाले सांगते का निंबोळी तेल मारा अळी येत नाही, अळ्या मरते. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो का निंबोळी तेल कोण्याही मच्छराला पाजा किंवा माणसाला पाजा म्हणून मरते का बा. निंबोळी तेलानं कोणतं मच्छर मरत नाही, पण मच्छर येत नाही. सिंगापूरला पाठवलं, संत्र सडले, आम्ही बाय बाय केलं. मग बा सिंगापूरचे भाव आपल्याला कसे भेटन. सिंगापूरला गेल्यावर आपल्या संत्र्याचे काय भाव पडले असते. मॅक्स टू मॅक्स ज्यावेळेस आपल्याकडे 5 रुपये किलो संत्रं होतं त्यावेळेस आम्हाला 20 रुपये किलो संत्रं तिथं पडलं असतं. आम्ही 100ला 3 किलो रस्त्यावर उतरलो. आम्ही 153 टन संत्रं आम्ही 3 दिवसात विकले. किती? 3 दिवसात संत्रं विकले 153 टन. मागच्या वर्षी आम्ही 1200 टन संत्रं विकले. याही वर्षी आमचे 662 टन संत्रं विकून झाले. आम्ही आमच्याकडले संत्रं आम्ही कोकणात दिले होते विकायले. कोकणातले शेतकरी जोडले आम्ही आमच्यासोबत इकडे. त्याला आम्ही आमचे संत्रं विकायला दिले आणि त्याचे आंबे आम्ही इकडे विकायला आणले. आम्ही काय किलो हापूस आंबा विकला म्हणून अमरावतीत. ओरिजिनल हापूस देवगडचा आम्ही 150 रुपये किलो विकला. 123 टन आंबे आम्ही फक्त 15 दिवसात विकले. एकही रुपये कमिशन घेतलं नाही. सगळ्या दोस्त मित्राले आंबे पाठवले. आम्ही द्राक्ष, आमचा भागवत नावाचा आमचा क्लासमेट आहे, माया एवढाच पोरगा आहे, 500 कंटेनर एक्सपोर्ट केले मागच्या वर्षी. मूल नावाचा तालुका आहे, मूलमध्ये उत्तरपीठ नावाचं गाव आहे, बरोबर आहे. गोमुखवालं उत्तरपीठ, तिथं जाऊन आम्ही आमच्या तांदळाचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं. 100 एकरावर श्रीराम नावाची व्हरायटी आहे. आमच्यापेक्षा बेकार लुट्टे येले लोक, चंद्रपूरवालेले तांदळावालेले बेकार लुट्टे येले. 18 रुपये किलो धान विकली ना 6 रुपये किलो विकत आणली, 60 रुपये किलोनं. काकाजी बरोबर ना. श्रीराम नावाची व्हरायटी होती, येणं विकली तेव्हा 17 रुपये किलो विकली, विकत आणताना 60 रुपये किलो आणली. जय श्रीराम नावाची व्हरायटी काढली, थेट धाना त्याच्यात. 555 नावाची व्हरायटी आहे बासमतीसारखी. तसंच आहे आमचे 100 एकराचे तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. आमचे काऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, कारण आम्हाला तुरी डाळीसोबत आम्हाला तांदूळ द्यायचा आहे ना. तिथच्या कास्तकाराला निवडलं. उत्तरपीठ नावाचं गाव चांगलं आहे, एका रकमीचं गाव आहे. तिथं आता आम्ही बीजोत्पादनचा कार्यक्रमही दिला. जाकी 9218 नावाची व्हरायटी हरभऱ्याची 50 एकरावर आहे तिथं. आता ते SAO JDA BDA सगळे परेशान आहे. अरे म्हणे बा हे याच्या डोक्यात टाकलं कोण. म्हटलं बा हे आमच्याकडे आलं, ते येणं पाहिलं, येणं मागितलं आम्हाला, आम्ही दिलं. अरे म्हणे बा हे आमच्याकडे आहे नाही ना. अरे म्हटलं होते ना, तुम्ही करा तर खरी. झालं सुरू. आता इकडले कास्तकार आम्ही जोडले. तुमचे जर कास्तकार असन तर तुम्ही आमच्या संग जोडा. आमचे काही कास्तकार असेल तुमच्या संग जोडा. एकामेकाशी जुळल्याशिवाय आपलं भलं नाही. नाही तर एक मोदी साहेबांनी रातोरात बंद केलं बा 500च्या, आपल्याला बंद होईन ना एखाद्या दिवशी. एकामेकासंग राहिलं चांगलं आहे. अंगूर एकासोबत राहिले तर चांगले आहे की नाही, त्याची किंमत आहे. आणि एक ते फुटले म्हणजे समजा त्यातलं अंगूर, एका गुसक्यातलं अंगूर तुटलं, त्याची किंमत किती आहे, 0 आहे की नाही. म्हणून कास्तकार जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये एकत्र आले त्याची किंमत आहे. त्याच्या पैशाचे 4 पैसे होते. कोणतीही आगाऊ रक्कम लागत नाही. कोणताही मोठा टायवाला कोटवाला माणूस तुम्ही आणू नका. आपल्याच कास्तकारातला एखादा पोरगा 2 पोरं तयार करा. आपले पोरं शिकले, आता वायफाय फुकट भेटून राहिला. इकडे तिकडे पिक्चर डाउनलोड केल्यापेक्षा चांगल्या गोष्टी डाउनलोड करायला पोटेले शिकवा. काय ह्या सगळ्या गोष्टी होते. रोजचे भाव रोज माहीत पडते. आपण काय करतो, आपल्याला का ते सैराटचं गाणं मार सैराट हॅट, अभि तुझ्या बाप सैराट झाला ना, इकडे सोयाबीन सोंगायला मजूर नाही आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी होते, एकामेकासोबत सगळ्या गोष्टी होते. आता मेकॅनिकल पिकिंग आहे आमचं. 600 एकरावर आमचे बोंडे नावाचे आमचे शेतकऱ्याचे कैवारी असते. काही अधिकारी सगळे बेकार असायला भाग नाही. आमच्या अमरावती जिल्ह्यातले ॲडिशनल कमिशनर रवींद्र ठाकरे नावाचे. कोणी अमरावतीवाला आहे का इथं?
आपल्या कमिशनर ऑफिसले रवींद्र ठाकरे नावाचे एक ॲडिशनल कमिशनर आहे, अतिशय सज्जन माणूस. रात्री तिला 12 वाजता विचारा शेतकऱ्यांनी हे करत साहेब बिलकुल झालं म्हणून समजा. एक अनिल बोंडे नावाचे SDO ॲग्रिकल्चर खामगाव, खामगावचं कोणी आहे इकडे, SDO ॲग्रिकल्चर खामगावचे अतिशय चांगला म्हणून. हे आमच्या शेतकऱ्याचे कैवारी आहे, येणं उठून उभं केलं आहे आम्हाला. याचे उपकार आमच्या देवघरात फोटो आहे द्यायचे. हे कैवारी आहे, हे कास्तकाराचे जनक आहे खास. येणं उठून उभं केलं आम्हाला. आमची काय अवकात होती हो, एष्ट्या फोडणारे पोट्टी होई आम्ही. आता मी कोणा ना कोणातरी पक्षात होतोच ना पहिले. मली होती ना भाऊ तू मागे बळो, एष्ट्यात फोडून भाऊ आम्ही. एष्ट्या फोडल्यानं सोयाबीनले भाव भेटते काय? एष्ट्या फोडल्यानं सोयाबीनले भाव भेटते काय? का गटात आल्यानं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं एकत्रित सगळ्या गोष्टी केल्यानं सोयाबीनले भाव भेटन? आम्हाला हे समजायला मला 10 वर्ष लागले. स्वतःन कशाचा मायावर 2दा तडीपार हो तुम्ही. माझ्या नाव रवी पाटील, मी चांदूर बाजार. कोणाला विचारून कसा जिल्ह्यात व्हेटरनरी डॉक्टर अख्ख्या महाराष्ट्रातले ओळखते मला. कसे ओळखते त्याला विचारता, कोण्या व्हेटरनरी डॉक्टरला विचारता. रवी पाटील महाराष्ट्रातला, चंद्रपूरपासून चांदा ते बांधा, चंद्रपूरपासून तो कोकणाचा जो बांधा आहे तिथपर्यंत 20 जणांची डी ॲट ए टाईम लावली होती मी. ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या मनाची तयारी पाहिजे, तुमची आंतरिक ताकद पाहिजे. काही पैसे लागत नाही, फक्त थोडासा वेळ द्यावा लागते. आणि आपल्या मतानं चालणारे 4च लोक जमा करा. मी मगाशी 10 म्हणू घेऊन तुम्हाला, पुन्हा मी रिवर्स गेअर टाकला, 4 वर झालो. मला माहिती आहे ना तुकडोजी महाराजला कॅन्सर झाला ना बा, माणूस द्या माझं माणूस द्या. भेटला का शेवटपर्यंत? आपण तर माणसं होय. एवढा मोठ्या संताला भेटला नाही, माणूस द्या माझं माणूस द्या म्हणता म्हणता त्याला कशाचा कॅन्सर झाला. 4च निवडा, फक्त 4, पण चांगले कलदार निवडा. इथं आबासाहेबांचं गावात ग्रामपंचायत आली म्हणून आबासाहेबाला घ्या, तुमचा त्यानं सार्वजनिक संडास केला म्हणून समजा. ह्या लहान गोष्टी आहे, ह्या सगळ्या होते. हे आता आमच्याकडे आता जेव्हा नाव मोठं होत राहते तेव्हा लय लोक येत राहते. नाव मोठं झालं तुमचं का सगळं येते ॲटोमॅटिक. कापसाच्या गाठी डायरेक्ट रेमंडला दिल्या आम्ही. कापसाच्या गाठी डायरेक्ट रेमंडले मुख्यमंत्री साहेबांना आमचा करार करून दिला. 4000 गाठी दिल्या, मागच्या वर्षी दिल्या. यावर्षी 12000 गाठी द्यायच्या. काठी बनवायला गव्हर्नमेंटचे 50% पैसे भेटते. किती कास्तकारांना बनवल्या, किती कास्तकारांनी विचार करून पाहिला. पूल होता जुन्या काळात, आमच्या आप्पाजीच्या काळात, आमच्या वडिलाच्या काळात पूल नावाची सिस्टीम होती, बंद झाली. सप्पा त्यानं गिटूक जेले हाती दिलं त्यानं गिटूक केला की नाही. पण आता आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. कापसाची गाठ बांधायला काय लागते हो? 700 रुपयात तुमच्या कापसाची गाठ कोणत्याही जिनिंगवाला बांधून देईन. नगदी पैसे द्या फक्त त्याले. ह्या सगळ्या गोष्टी होते, फक्त विचार केला तर होते. तुम्ही विचार करू शकता का मला आता गाडीत येता तर माझ्या फोन आहे तिथं, मला येता फोनवर आता एका पोल्ट्री फीड पोषक फीड नावाची कंपनी आहे पोल्ट्रीची, त्याला 150 टन मक्का पाहिजे. मैं तिला म्हटलं क्या भाव देंगे, तर म्हणजे 1300. म्हटलं दिल्ला. 1100 रुपयानं आदिवासी मक्का टाकून राहिला ना. 900 रुपयानं तुळून राहिलेलं मक्क्याला 900 रुपये क्विंटल. त्याला पाहिजे 1300 रुपयानं. म्हटलं दिल्ला. म्हटलं नगदी पैसे, नवीनवाले पैसे पाहिजे. म्हटलं मला NFT करून पाहिजे, नवीनवाले पैसे पाहिजे. म्हटलं उद्यापासून तुम्ही गाड्या सांगून द्या, उद्यापासून तुम्हाला माल भेटणं सुरू होऊन जाईल. हे जर मला 2 वर्षा पहिले किंवा 3 वर्षा पहिले जर कोणी म्हटलं असतं का मला 40 क्विंटल मक्का पाहिजे, आणू शकलो असतं का आम्ही जेव्हा या ॲक्टिव्हिटीत पडलो, कोणातरी कार्यक्रमात पडलो, तर माणसाला ज्या ठोकरा लागते त्यातून माणूस शिकते. हळूहळू पुढं होत जाते. मागांचं वाक्य पूर्ण सांगतो तुम्हाला. ठोकर लागल्यानं जे अक्कल येते ते बदाम खाल्ल्यानं येत नाही. बिलकुल सांगतो तुम्हाला 100%. ठोकऱ्या लागल्याच पाहिजे, त्या चांगल्या वाईट कोणत्याही असो. आता रेमंडसोबत आम्ही गौतम सिंघानियासोबत आम्ही डायरेक्ट साईन केला करार. आता कॉन्ट्रॅक्ट याच्यापेक्षा काय पाहिजे बाबा. 3 एकराच्या माणसानं गौतम सिंघानियासारखा माणूस, रेमंडचा जो मालक आहे, ज्याचं घर 45 मजल्याचं आहे, ज्यानं 43 मजल्यावर स्विमिंग टँक बांधला 1.5 एकराचा, त्या माणसासोबत आमच्या 3 एकराच्या माणसानं करार केला. आमच्या प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष, त्याच्या इथं 1.5 एकरवर आहे, 3 एकर, 2 भाऊ आहे. किती एकर आलं हिश्श्यावर?
आणि टर्नओव्हर 6,68,00,000 आणि वावर 1.5 एकर. आम्ही आमची प्रॉपर्टी गहाण ठेवायला जरी गेलो तर कोणी घेत नाही ना बाबा. 3 बँकेचे लोन आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी होते. फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे. माझा वेळ झाला का मला सांगा. हां, कारण मला कसा मी जुना राजकारणी आहे ना. माईक भेटला का जमलं. आमचा दोस्त आहे एक, हा आमचा दोस्त आहे एक महेंद्र टेकाळे म्हणून, अमरावतीचाच आहे. इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर. आम्ही सांगतो तुम्हाला, आम्ही जेव्हा हैदराबादले होतो, बिग बास्केट नावाची कंपनी नागपुरातही आहे आणि हैदराबादली आहे, ज्याची ॲडव्हर्टाईज शाहरुख खान करते आहे ना. बिग बास्केट आपल्या कंपनी ॲडव्हर्टाईज कोण करते? सत्यपाल महाराज आमचा आहे खंजीरवाला. त्याला बोलावलं का मग लोक येते. मी तुम्हाला बाय झाक दिली मगाशी, किती लोक आले असन. कंपनीचे उद्घाटन नाही आले ते सत्यपाल महाराजला ऐकायला आले ते. शाहरुख खान ॲडव्हर्टाईज करते त्या कंपनीत आम्ही संत्रा देत जाऊ. आमची इथं संत्र 4 रुपये किलो आणि बिग बास्केटचे रेट होतो 120 रुपये किलो. आमचे डोळे झाले पांढरे. मग आम्ही त्याला हळूहळू जगनमोहन रेड्डी त्याचा जनरल मॅनेजर आहे हैदराबादचा. मग तिथून हळूहळू सुरुवात केली. मग त्याची सगळी सिस्टीम समजून घेतली आणि सेम टू सेम काफी मारली. कारण इंजिनिअरचे पोरं आहे आम्ही, इंजिनिअरिंग केलं आहे. मी शेवटच्या दिवशी ड्रॉइंग शीट काढला आहे. म्हणजे मी ज्याच्या ड्रॉइंग शीटहून टोपो मारत जाव, माझी सीट पास होत जाईल, त्याची सीट फेल होत जाय. इंजिनिअरिंगचे पोरं आहे आम्ही, रात्रभरात अभ्यास करून इंजिनियर झालेलं पोरं आहे आम्ही. त्याच्यामुळं आम्ही रात्रभरात त्याचा टोपो मारला. त्याची इथं आम्ही 1.5 महिना राहिलो. पोरं कसे ठेवते, काय ठेवते, डिलिव्हरी कशी आहे, काय कशी आहे, पैशाचा आउटलेट कसा आहे, सगळं केलं. सगळी कॉपी मारली आणि अमरावतीत भाजीपाला देतो आम्ही. आमच्या अमरावतीत बिग बास्केटच्या धर्तीवर भाजीपाला देतो आम्ही. महेंद्र टेकाळे नावाचा अतिशय कर्तबगार पोरगा आहे, अतिशय कर्तबगार. तुम्ही त्याला जर भेटले की तुम्ही म्हणणार नाही तुम्ही का हा महेंद्र टेकाळे होय म्हणून. 1800 शेतकरी आहे भाऊ अमरावतीत. कोण म्हणते पैसे नाही आमच्या अमरावतीत. तुमच्या नागपूरला चालू करतो आम्ही पुढच्या 3 महिन्यात. नागपूरमध्ये लय पैसे आहे, बँकेला सांगून राहिले आता किती जमा होऊन राहिले. तर नागपूरच्या स्टेट बँकेचा आकडा किती आहे जमा झाला तर 3 दिवसात. आम्हाला माहीत आहे तुमच्याजवळ पैसे आहे, फक्त काढा लागते ते खिशातले. मोदीनं काढल्या तर पुढच्यात आम्ही काढू. ह्या पद्धतचं आउटलेट घरपोच भाजीपाला ॲप डेव्हलप केला. ते ॲपवर भाजीपाला लोड करा. काकडी पाहिजे किती पाहिजे, पालक पाहिजे किती पाहिजे, वांगे किती पाहिजे, तुमच्या घरपोच 2 तास डिलिव्हरी आहे अमरावतीत. तुम्ही विचार करू शकता का अमरावतीतला डिप्लोमा मेकॅनिकल पोरगा हा तुमच्या घरपोच भाजीपाला पोचू शकते, फळं पोचू शकते, तुमची तुरडाळ देते, तुम्हाला हळद देते, तुम्हाला गूळ देते, तुम्हाला गहू देते. आजकाल गव्हाचं दळण चक्क्या बंद झाल्या, रेडीमेड आटा पाहिजे. मग ते कोणं लावायचं? अदानीनं. आटा कोणाचा? आता टाटाचा. तुम्हाला कणी बनवता येत. हे सगळं तुम्हाला बनवता येते. तुम्ही फक्त तुमच्या मनगटातली ताकद धरून बसले भाऊ. मला माफ करा, मी तुमच्या वयापेक्षा सगळ्यात लहान आहे. तुमच्या जीवावर आली सांगा भाऊ, हे पोट्ट लय बोलून राहिलं, पण तुमच्या जीवावर आलीच पाहिजे भाऊ. माणसाले जीवावर आल्याशिवाय जमत नाही. खुन्नस खातो की नाही आपण एखाद्याची. तो माझ्या धुऱ्यात आला म्हणते, झालं वावर गेलंच चालते, धुरा गेलाच नाही पाहिजे म्हणते. ते खुन्नस आपल्याला इकडे काढायची आहे. जमंत पा आता आपलंच झालं. हे सगळी खुन्नस इकडे काढायची पुरी आणि आपलं खरोखर भलं होते बरं. मी खोटा बोलत नाही. तुम्ही या, तुम्ही खरोखर एक वेळा पाहून घ्या. तुम्ही एक वेळा तुमच्या डोळ्यानं पहा. आमच्या कास्तकारासंग बोला. आमच्या कास्तकार जात नाही ना. आता निवडणुका आमच्या गावात सुन नाही ना, काहीच नाही ना, कोणीच जात नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी आहे. हे आमचे ब्रँड आहे स्वतःचे. आम्ही मटेरियल इकडे देतोच नाही. आम्हाला माहीत आहे का इकडे उधारीत मागते म्हणून. आमची तूरडाळ आहे 1 नंबरची, 2 नंबरचा हळद, 3 नंबरचा आमचा गुळ आहे, 4 नंबर आमचा जिप्सम आहे. अजून आमचे 3 ब्रँड अलग अलग आहे. हे स्वतःचे आमचे ब्रँडिंग आहे. आम्ही पुन्हा मुंबईले जे कॉर्पोरेटमध्ये जे लोक आहे, जेले मोठे मोठे पगार आहे, जेले मोठे आहे, त्या गोष्टी ते झिलप्या पाडत नाही. हे अशी आहे का, हे तशी आहे का, ही चवीला छान आहे का. तिच्या संग चांगलं बोललं त्या बाई संग. तिला काही वेळ नसते. एक कानात मोबाईल तिचं असते, ती एक आपल्या बोल 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो, पण तिला चव समजते. पण तिचा एक वेळा जर विश्वास आपल्यावर बसला तर ती आपली 3 किलोची डाळ आपली 50 किलोपर्यंत जाते. आम्हाला आता एक ऑर्डर आहे. आता अश्विन भाऊ पुन्हा इथं आले. याचे मित्र आहे अभिजित फाळके नावाचे, आपल्या वाशिमचे सर्व कारंजाचे फाळके कंपनी आहे. त्यानं तिथं 3000 इंजिनियर लोकांचा ग्रुप आहे पुण्यात. आपुलकी नावाची संस्था आहे. त्याला 40 टन तुरडाळ पाहिजे. किती?
40 टन, भाव 130 रुपये किलो. तुमची तूर चालली 51 रुपये किलो. दलाली फलाली सगळी कापून हे करून तुम्हाला पडते 48 रुपये किलो. गडी माणसाला जर हुक्की आली तर थो देते तिकडे 32. 45 रुपये किलोची तूर तिची डाळ केली 70% पैसे जास्त अजून 45ची 90 होईल. 130 रुपये किलोनं करार केला. तूर मिलिंगला लावली. तूर डाळ तिकडे बनणं चालू आहे. मी इथं भाषण देऊन राहिलो. ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होते. फक्त तुम्ही एकत्र आले पाहिजे. एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी होते. ह्या ब्रँडिंग करायच्यावर एका रात्रात होते. माणसाजवळ पैसा असला ना भाऊ, बायको चांगली बोलते. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शक्य आहे. हे ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या तुम्हाला 10 लोक फोन करते का तुमचं ब्रँडिंग करायचं आहे का, तुम्हाला हे करायचं आहे का, तुम्हाला ते करायचं आहे का. ह्या सगळ्या गोष्टी होते. याच्यापासून घाबरण्याची अजिबात गरज नाही. मार्ग सगळा निघते. फक्त मनाची तयारी, उद्देश चांगला ठेवा, बिलकुल होते. अनाशी हा योगायोग आहे. ॲग्रोव्हिजन नावाचं व्हिजन आहे. हे सगळं गडकरी साहेब इथंच आहे, मुख्यमंत्री साहेब इथंच आहे, सगळे मंत्री महोदय इथंच येते, सगळे चांगले लोक इथं आहे. म्हणून मी दरवर्षी इथं येतो. 1 रुपया घेत नाही याच्याजवळून. देते का नाही मला माहीत नाही, हे पण मी घेत नसतो याच्याजवळून. माझ्याच गाडीने येत असतो. 2 वर्षापहिले एस टीने येत जा, 2 वर्षापासून आता गाडीने येतो. आता AC लावून आलो यावेळेस. म्हटलं बिलकुल आपण चाललो साहेबासारखं जायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहे. हा पैसा आला नाही, ह्या सगळ्या गोष्टी होते. आता रविभाऊ बुरळकर आहे, याचा पूर्ती नावाचा मॉल आहे. येले डाळ कोण पुरवते? ॲग्रोव्हिजन जेनं भरवलं. ह्या ज्या 4, 5, 8, 10 लोक आहेत, रविभाऊ बुरळकर आहे, पूर्तीचा मॉल आहे. मग आपण का असा निर्णय घेत नाही का आपण गडकरी साहेबाला सांगू शकत नाही का, आपण रविभाऊ बुरळकरला सांगू शकत नाही? इथं गिरीशभाऊ गांधी आहे, जेनं मला मागच्या माझ्या जुन्या काळात तळीपारीच्या काळात, मी जेव्हा तळीपार होतो त्यावेळेस मला 1 लाख रुपये दिले होते. ना मला भूषण आहे, तळीपार आहे. म्या एकाही पुरीचा हात पकडला नाही, म्या कोणाचं पाकिट मारलं नाही. ह्या गोष्टी वेगळ्या आहे का कोणा गोष्टीने तळीपार झालतो, ह्या गोष्टी वेगळ्या. पण मला त्या काळात 1 लाख रुपये दिले होते गिरीशभाऊ गांधीनं. आज नाही आहे ते, इथं आले नाही आहेत, त्याच्या गावाला गेले. तुम्ही 8-10 लोक जाऊन तेले कोण नाही भेटत तुम्ही का बाबा आमचं भलं करून द्या. आता गडकरी साहेबांचं सांगितलं काय झालं का बाबा, इससे दाल लेलो. एकच शब्द काढला ना का भारतातले टोल 14 तारखेपर्यंत बंद. आपला माल जर सुरू करायचा असेल त्यानं शब्द काढला का बाबा याचा माल सुरू करायचा कास्तकाराचा, होत नाही. मिलिटरीले तूरडाळ पुरवणारी यंत्रणा आहे. पहिली कन्साइनमेंट त्याची 500 टनची आहे. किती? 500 टन. ब्रह्मादेशची डाळ दिले मिलिटरीच्या लोकांले आता खाल देऊन राहिले. हे शिजतच नाही ना बाबा, ते शिजत नाही ना. मग आपण यायला समजून काय सांगत नाही का बाबा, जो सीमेवर लढून राहिला त्याला ब्रह्मदेशची डाळ, जो काहीच करत नाही 1.5 लाख त्याला 1.5 बायकोले साई घरीच आहे, तिले 75 आहे. तो आपली खोना नॉन पॉलिश ऑर्गॅनिक. आम्ही ज्या शारपान पट्ट्यातले आहे, आमच्या जमिनीला ओलीत होत नाही, फार कमी ओलीत होते. शारपान पट्ट्यातली तूरडाळ जगात सगळ्यात चांगली चवीले आहे. मी खोटा बोलत असेल तर ॲनाकॉन नावाची लॅब आहे, नावासहित सांगतो. तिथं चालले जाण लॅबची रिपोर्ट पाहून घ्या. आमची डाळ सगळ्यात लवकर शिजते, सगळ्यात कमी पाणी लागते, सगळ्यात कमी एनर्जी लागते, अजिबात विटत नाही. सगळ्यात शेवटी विटते. ते गुजरातची डाळ लवकर खराब होते, राजस्थानची डाळ लवकर खराब होते, आंध्र प्रदेशची त्याच्यापेक्षा सगळ्यात पहिलं खराब होते. करून तर प्रयोग तर करून पहा तुम्ही. सगळ्या गोष्टी आहे ह्या लहान लहान. सर, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे एक्झॅक्ट काही उलटं सुलटं करायची गरज नाही. मी सांगू तुम्हाला, काहीच करायची गरज नाही. तुम्ही जर सोयाबीन लावून आले तर एकाच कंपनीचं सोयाबीन लावायचं, त्याच कंपनीला परत द्यायचं. हा झाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. पहिले छोट्या ह्याच्यात करून पहा. हरभरा तुम्हाला लावायचा आहे तर हरभरा जर तुमच्या गावातल्या दालमिल असेल तर त्याला कोणती हरभऱ्याची वाण पाहिजे? हरभऱ्याचं वाण तेले पाहिजे असते जाकी, कारण जाकीचा दाना सारखा असते. दिग्विजयमध्ये 2 दाणे असते, एक दाना मोठा असते, एक दाना लहान असते. मिलिंगवालेले दिग्विजय पडत नाही कारण त्याचे लहान दाना जास्त निघते. विजय नावाची व्हरायटी लहान दाना जास्त असते. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही कोणासोबत तुम्हाला करार करायचा आहे, कोणासोबत तुम्हाला डायरेक्ट माल द्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी सहज होते. जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आज शेतकऱ्यांना जो मेन प्रॉब्लेम आहे तो आहे तिथचे जे राबणारे जे कर्मचारी असतात, मजदूर असतात, ते लोक अरेरावीपणा करतात. आणि जे मेन जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मेन जे फार्मर्स आहेत डेव्हलप, त्यांना मानेल ते म्हणजे
त्याची मजुरी जी असते जी शासनानं निर्धारित केली असते त्याच्यापेक्षा जास्त मागतो आणि आपलं एक युनियन थ्रू असा आरे रायबाकडून तो काम करत नाही. त्याच्यामुळे जे डेव्हलप शेतकरी आहेत जे सगळे मिळून सामूहिक शेती करतात त्यांना दुसऱ्या राज्यातून त्याला आपले मजूर आणावे लागतात आणि त्याला असा भरपूर खर्च येतो. त्याच्यासाठी काय तुम्ही केलेलं आहे? आम्ही काय केलं माहिती आहे का, आम्ही पिकं निवडताना असे निवडले का दुसऱ्यावर डिपेंडच राहायचं नाही. डेअरी टाकायची असेल तर स्वतः धारा काढायची धमक पाहिजे. माई डेअरी आहे भाऊ, मी गावात असो का नसो 7 वाजता धारा सुरू होते. गावात जर असन तर मी गाई दोनच सगळ्या कामाला निघतो. म्या पिकं असे निवडले कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना का मला दुसऱ्यावर डिपेंड राहायची गरज पडली नाही पाहिजे. दुसऱ्यावर डिपेंड राहिला जो दुसऱ्यावर विसंबवला त्याचा कार्यभार दुसऱ्यावर डिपेंड राहायचं प्रॉब्लेम नको निवडू. स्वतः तयार करायची जी असन तेच क्रॉप तुम्ही निवडा. तुमच्यात एक वेळा तुमची कॅपॅसिटी बिल्ड झाली, तुम्हाला त्यातले खास खडगे माहीत झाले. आता जे लोक तुमची पिळवणूक करते तेच लोक कोणाच्या तरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग क्षेत्रातून काम करते ना, ते आम्हाला माहीत. आमच्यासोबत कर बरोबर नाही का झालं. आता आम्ही तिथून तावून तापून निघालो, कुठं कोणाची अळडी आहे, काय आहे, कसं होते, कसं हँडल करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनुभवात नाही येते. याला अनुभव येते. पुढं सांगा साहेब. नमस्कार. मी आशिष, तुमच्यासारखा इंजिनियर, पागल इंजिनियर झाला म्हणता येईल. थोडं असं आहे म्हणजे माझ्या 2 कंपनी रजिस्टर्ड आहे. एक वायफायवाली सध्या ट्रेंड आहे त्याच्यावालं. सावनेरला आमचं वायफायची सर्व्हिसेस आहे. जवळ घ्या जवळ घ्या ना. सावनेरला म्हटलं आमची वायफायची सर्व्हिसेस आहे. आणि त्यानंतर एक पुन्हा शिवॅन्स अँड इन्फ्राव्हेंचर्स जे रेती गाठ जास्त सुरू आहे त्यासाठी आम्ही ऑप्शनमध्ये वगैरे काम करतो, शिवॅन्स अँड म्हणून. आणि आता जे तुम्ही म्हटलं प्रोड्युसर कंपनी, जे आता तुम्ही म्हटलं की कृषास्थळी, ते कशी आहे? प्रायव्हेट लिमिटेड आहे, MCAची आहे, ROCची आहे? त्यासाठी प्रोसिजर काय आहे थोडं सांगावं. आणि कंपनी एक तुम्हाला सांगू इच्छितो तर पागलाव आणि गरीज कृषी केंद्र, बाबाच्या हातचं किराणा दुकाने, सर्व व्यावसायिक दृष्टिकोनातून घरंदाज, त्यामुळे थोडी इच्छा जास्त होत आहे, तर थोडं समजून सांगावं. आमची कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आमच्या कंपनीत 5 डायरेक्टर आहे. घेताना 5च डायरेक्टर घ्या, जास्त डायरेक्टर घेऊ नका. कारण जास्त लोक असले का भांडणं झाले, कमीत कमी लोक घ्या. 5 डायरेक्टर, 5 प्रमोटर घ्या. आणि तुम्हाला फक्त मी रेतीत मदत नाही करू शकत कारण हा चोरीचा धंदा आहे, तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला तुमचा जो वायफायवाला कार्यक्रम आहे यातनं जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये जर आले, आम्हाला गरज असते ट्रेडिंगवाल्या लोकांची. तुमच्या घरी कृषी केंद्र आहे, तुमच्या घरी सगळे लोक आहेत, तुमच्या घरी तो सगळी चलन आहे. तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये जर आले तर तुम्ही जास्त पैसे कमवाल आमच्यापेक्षा. कारण दिवसभर बसणारा माणूस यात पाहिजे, कोणाला काय मटेरियल पाहिजे, सगळ्या गोष्टी चालू आहे ना भाऊ. आता इफको मटेरियल घेऊन राहिलं, गव्हर्नमेंटच्या कंपन्या, इफको गव्हर्नमेंट आहे, ते आपल्याकडनं सोयाबीन खरेदी करून राहिलं. सोयाबीनचे प्रोग्राम असते, महाबीजचे प्रोग्राम असते, NSCचे प्रोग्राम असते. IFDC आहे, गव्हर्नमेंटच आहे, ते आपल्याकडनं घेते. NSCचे मोठे मोठे मॉल आहे, हे आपल्याकडनं मटेरियल घेते. याच्यासोबत आपण टायअप झालं पाहिजे. पहिल्या वर्षी तुम्ही टायअप होणार नाही, पहिल्या वर्षी तुम्हाला मुद्दलमध्ये घाटा लागन, हे होईल. थोडंफार थोडं करता करता जर तुम्ही 10 एकर जर नॉर्मल पीक पेरत असाल तर एकरभर हे पेरून पहा, एकरभर त्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून पहा, तुम्हाला अनुभव येते. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या कंपनीशी जुळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही रजिस्ट्रेशन वगैरे असं काही प्रोसिजर आहे का? अजिबात देणगीचा धंदा आमचा नाही. आणि आमच्यासोबत जुळायचं असेल तर एखादी ॲक्टिव्हिटी घ्या, त्याच्यासोबत एक तर आम्हाला तिकडे बोललो किंवा तुम्ही इकडे या. एक तर तुम्ही आमचं बियाणं विकत घ्या किंवा तुमचं आम्हाला द्या, किंवा तुमचा माल आम्ही विकत घेऊ किंवा आमचा माल तुम्ही घ्या. हे आहे आपलं एकामेकासोबत जुळायचं. नाही तर पावती फाळा, तो पावती फाळाचा धंदा आमच्या इथं नाही. काही ॲप वगैरे काही डेव्हलप केला आहे? काही ॲप बीप काही जाऊ नका इकडे. तुमचा तो काय आहे ते आम्हाला द्या आणि आमचं तुम्ही घ्या. ओके, थँक्यू. नमस्कार सर. माझे गोट फॉर्म आहे, त्याच्याबद्दल की मदत करू शका सेलिंगसाठी? आता लोक जे जीव घ्यायला काय मदत करावं आपण? माझ्या डोक्याचा बाहेरचा विषय पाहतो, माफ करा. म्हणजे गोट फार्म चांगला बिझनेस आहे, पण माझ्या तो डोक्याच्या मला माझ्या कन्सेप्टला पटणारा विषय नाही आहे तो. त्याच्यात तुम्हाला नाही करू. चला, धन्यवाद.